नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर काय करायचं, एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं आणि त्याला आहे ना व्यवस्थित गरम करून घ्यायचं बरं का. हे बघा, आता तेल मस्त गरम झाले. त्याच्यामध्ये ना थोडी मोहरी टाकायची. तर मोहरी तडतडली. आता त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे, थोडंसं हिंग टाकायचं आहे, कढीपत्ता थोडा टाकायचा आहे, एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक चिरलेला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आपल्याला. त्याच्यासोबतच एक मोठ्या आकाराचा टोमॅटो असा बारीक चॉप केलेला तो टाकायचा आहे. एक चमचा अद्रक लसूण सोबतच टाकायची, 1 ते 1.5 चमचा. आणि 3 हिरव्या मिरच्या अशा बरोबर मधोमध कापलेल्या टाकून घ्यायच्यात. आता याला ना एकत्रच फ्राय करायचं आहे बरं का. एक जवळपास 1-1.5 मिनटं मोठ्या आचेवर. हे एकत्र आपण एवढ्यासाठी फ्राय करतो आहे कारण कांदा जो आहे ना आपल्याला ब्राऊन नाही करायचा, सॉफ्ट करायचा आहे फक्त. आणि तोपर्यंत टोमॅटो आणि अद्रक लसूण पण त्याच्यामध्ये शिजून जातं. हे बघा मस्त सॉफ्ट झालं आहे. 1-1.5 मिनटापासून ना त्याला मोठ्या आचेवर फ्राय करतो आहे मी. आता काय करायचं, गॅस आहे ना बारीक करायचा बरं का, कारण आपल्याला कांद्याला ना ब्राऊन नाही करायचं आहे, त्याची सॉफ्टनेस आणि स्वीटनेस घालवायची नाही आहे. आता त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची, 1 चमचा काश्मीरी मिर्च पावडर टाकायची आपल्याला. म्हणूनच आपण या हिरव्या मिरच्या वापरल्यात, कारण काश्मीरी मिर्च पावडर ना तिखट नसते जास्त. हिरव्या मिरचीमुळं जरा एक मस्त स्पायसी पंच भेटेल आपल्या डाळीला. अर्धा चमचा धने पावडर आणि 1 चमचा चिकन किंवा मटन मसाला टाकून घ्यायचा आहे. आता गॅस थोडा वाढवायचा आहे. आता याला फ्राय करून घेऊ आपण. थोडंसं पाणी टाकायचं एकदम, म्हणजे तळाला लागलेला मसाला निघून जातो आणि छान रीतीने ते बाकीचं सगळं फ्राय होतं. हे बघा, आता वरती तेल सुटलं, याच्यातलं बरंचसं पाणी आहे ना आपलं आटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं मॅगी मसाला 1 पॅकेट छोटं टाकून घ्यायचं आहे. मॅगी मसाला स्किप करू नका, कारण तीच आपल्या डाळीला खरी टेस्ट देणारे जबरदस्त अशी. त्याला मिक्स करून घेऊ. 2 चमचे दही टाकायचं आहे, एक 2 ते 2.5 चमचे. दही पण खूप महत्त्वाचा पदार्थ आहे आपल्या रेसिपीत, त्याला पण स्किप करू नका. मॅगी मसाला आणि दही हे 2 महत्त्वाचे पदार्थ आहेत. तुम्ही ना मॅगी मसाला किंवा दह्याच्या शिवायसुद्धा ही डाळ बनवू शकता, पण प्रॉब्लेम काय आहे की मग ती टेस्ट भेटणार नाही. कधी कधी आपल्याला थोडंसं वेगळं खायची इच्छा राहते नाही का. रोज रोज 30 डाळ खाण्यापेक्षा थोडंसं ह्या हटके पद्धतीनं बनवून बघा फक्त. हे बघा, आता दही पूर्ण एकत्रित झालेलं आहे. हे बघा, आता इथे 1 वाटी मसूरची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ती आपल्याला त्याच्यात टाकायची. ह्या पद्धतीची जी डाळ आहे ना ही माझी पर्सनल खूप फेवरेट आहे बरं का. तुम्ही एक वेळेस ट्राय करा, सेम टू सेम पद्धतीनं, एकही स्टेप आहे ना मिस करू नका. आता त्याच्यामध्ये ना पाणी टाकायचं आपल्याला, एक जवळपास 2 ग्लास. थोडंसं मीठ चवीपुरतं, थोडं कमी राहू द्या कारण मॅगी मसालामध्ये पण मीठ असतं बरं का. आता याला आहे ना एक उकळी फुटू देऊ आपण, मग तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो मी काय करायचं. तर बघा, मस्त उकळी फुटली. आता काय करायचं, त्याच्यावरतीनं झाकण ठेवायचं आणि 15 मिनटं त्याला मिडियम टेम्परेचरवर आपल्याला शिजवून घ्यायचं. ती डाळ जी आहे ना ती गाळून घ्यायची, व्यवस्थित शिजली पाहिजे. हे बघा, बरोबर 15 मिनटं झालेले आहेत आणि आपली डाळ पण मस्त शिजलेली. त्याच्यातलं पाणी पण जवळपास 70% पाणी आटलेलं आहे, त्याच्यातलं 70-75%. एक वेळेस आहे ना त्याला मिक्स करून घेऊ. आता इथे ना हे 5 अंडे जे बॉईल करून घेतले आहेत ना, त्या 5 अंड्याचं हे जे बल्क आहेत ना, योक, ते एकदम बारीक करून ना त्या डाळमध्ये टाकायचं आपल्याला. मिक्स करून घेऊ. इतकी सुंदर लागते ना ही डाळ मित्रांनो, इतकी चविष्ट लागते ना. मी परत सांगतो आहे कारण मी ना खूप वेळेस खातो आहे.
म्हणून मी सांगतो तुम्हाला की तुम्ही ना या पद्धतीनं करून बघा एक वेळेस. आता त्याच्यामध्ये पाणी टाकू, थोडी ग्रेव्ही वाढून घ्यायची. जवळपास 1 ग्लास पाणी टाकलं मी परत बरं का. आता याला ना उकळी फुटू द्यायची मस्त. बघा आता उकळी फुटायला लागलेली आहे. याच्यामध्ये ना थोडंसं मीठ आहे ना तुम्ही ॲडजस्ट करून घ्या तुम्हाला जर कमी वाटत असेल तर. आता त्याच्यामध्ये हे बॉईल केलेले अंडे हे आपल्याला तसेच टाकून घ्यायचेत. मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर त्याच्यावर स्प्रिंकल करायची बढिया. हे बघा एक मिक्स करू प्रॉपर, हलक्या हाताने करा बरं का. एक नंबर. हे बघा याला मस्त अशी प्लेटमध्ये काढून घ्या. याला आहे ना तुम्ही चपाती भातासोबत ॲक्च्युली एक नंबर लागते बरं का ही डाळ. पण तुम्ही याला हवा असाल तर तुम्ही पराठे पुऱ्या त्याच्यासोबत पण याचा आस्वाद घेऊ शकता. खूप सुंदर आहे, खूप सुंदर डाळ आहे. तुम्ही ट्राय करा, त्याशिवाय तुम्हाला ना ही कळणार नाही की किती जबरदस्त लागते म्हणून. मस्तपैकी अंडे, त्याच्यात ते योक, एक एगी फ्लेवर, शिवाय मॅगी मसाला, दह्याची थोडासा आंबटपणा, हे कॉम्बिनेशन इतकं सुंदर लागतं ना. तर एक वेळेस ही रेसिपी माझ्या म्हणण्याप्रमाणे ना तुम्ही ट्राय करा आणि मग तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगा की कशी झाली म्हणून. सुंदर अशी आपली मसूर डाळ आणि अंडा